नमस्कार तुम्हा सगळ्यांना. माझं नाव अद्वैत दंडवते आणि मी जळगावला असतो. 2013 पासून जळगावला वर्धिष्णू सोशल रिसर्च अँड डेव्हलपमेंट सोसायटी या संस्थेच्या माध्यमातून जळगावातली जी कचरा वेचणारी मुलं आहेत, त्याचबरोबर बालमजूर मुलं आहेत, आर्थिक दुर्बल घटकातले मुलं मुली आहेत, या सगळ्यांसोबत आम्ही आनंदघर नावाच्या एका उपक्रमाच्या माध्यमातून काम करतो आहोत. आजचा हे जे आपलं लाईव्ह येण्याचा जो मागचा मुख्य उद्देश आहे किंवा जे कारण आहे, त्याचा जो विषय आहे तो आहे कचरा वेचक बालमजूर मुलांचं शिक्षण आणि कोरोना या दोघांच्या संदर्भात. तर मुख्यतः पुढचे साधारणतः एक 25 ते 30 मिनिटं मी जी मांडणी करणार आहे त्याला दोन तुकड्यांमध्ये तोडण्याचा प्रयत्न आपण करूयात. दोन तुकड्यांमध्ये आपण त्याला तोडूयात. यातला जो पहिला भाग आहे तो पहिला भाग म्हणजे मुख्यतः वर्धिष्णूची सुरुवात, आनंदघराची सुरुवात आणि तिथपासून ते आत्तापर्यंत म्हणजे मिड मार्च पर्यंत ज्यावेळेस कोरोना भारतामध्ये दाखल झाला आणि तो वेगाने पसरायला लागला तिथपर्यंतचा एक प्रवास, आणि तिथून पुढच्या आता येणाऱ्या जे चॅलेंजेस आहेत, तिथून पुढचे येणारे जेही काही आपल्या समोरचे संभाव्य धोके आहेत आणि त्याच्या संदर्भात आम्हाला ज्या आमचं एक थोडी बहुत समज या 5-6 वर्षात तयार झालेली आहे, त्याच्या संदर्भातून आपण काही गोष्टी मांडण्याचा प्रयत्न करूया. मी मूळचा जळगावचाच. माझं शिक्षण जळगावला झालं. ग्रॅज्युएशन पर्यंत जळगावला होतो आणि त्याच्यासोबत कंपनी सेक्रेटरीज CS ज्याला म्हणतात, तो प्रोफेशनल कोर्स करण्यासाठी म्हणून मी पुण्याला गेलो. 2007 ते 2010 या दरम्यान पुण्याला राहिलो. पुण्याला CS फाउंडेशन एक्झिक्युटिव्ह क्लिअर केलं आणि फायनल्सला असताना फायनल्सचा भाग म्हणून पुण्यातल्या एका कॉर्पोरेटमध्ये काम करायला सुरुवात केली. काही काळ कॉर्पोरेटमध्ये घालवला आणि असं लक्षात आलं की हे ते क्षेत्र नाही की जिथं मला माझं आयुष्य घालवायला आवडेल, म्हणून कॉर्पोरेटमधलं काम सोडलं आणि तिथून पुढचे साधारणतः 3 वर्ष महाराष्ट्रात वेगवेगळ्या रिसर्च प्रोजेक्टवर काम करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे खरं तर काय करायचं हे माहिती नव्हतं, पण काय करायचं नाहीये हे कॉर्पोरेटमधल्या जो काही एक्सपिरियन्स होता त्याने खूप चांगलं समजलेलं होतं. 2010 ते 2013 या दरम्यान बऱ्याच वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवर, युनिसेफ असेल, पुण्यातलं गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स असेल, यांच्या काही रिसर्च प्रोजेक्टवर कामं केली. याच दरम्यान माझी भेट प्रणालीशी झाली. कालांतराने आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि 2013 साली दोघांनी जळगावला स्थायिक व्हायचं ठरवलं. आणि 2013 साली खरं तर एक वेगळी सुरुवात झाली, एक वेगळ्या प्रवासाला आमच्या दोघांची सुरुवात झाली असं म्हणता येईल. आणि 2013 साली आम्ही वर्धिष्णूची स्थापना केली. वर्धिष्णूची स्थापना करण्यामागचा एक महत्वाचा हेतू खरं तर हाही होता की सामाजिक क्षेत्रात काम करत असताना बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था बघितल्या की ज्या बहुतांशी जो फोकस आहे, जो बेस आहे, तो भावनिक आवाहनावर असतो. पण केवळ भावनिक आवाहन न करता सांख्यिकी स्वरूपातली मांडणी आपण लोकांसमोर घेऊन जायची आणि त्याच्यावर आधारित उपाययोजना देण्याचा प्रयत्न करायचा, म्हणून वर्धिष्णूची सुरुवात झाली. वर्धिष्णू हा संस्कृत शब्द, त्याचा अर्थ हा खरं तर उत्तरोत्तर वाढ होत जाणं हा आहे. पण ही वाढ जी आहे ती जमिनीला समांतर असावी अशी वाढ आहे. एक संस्था म्हणून मोठं न होता ज्या लोकांसोबत आम्ही काम करतो आहोत, ज्या मुलांसोबत आम्ही काम करतो आहोत, त्या मुलांपर्यंत पोहोचावं, त्यांना एक चांगलं सुरक्षित आनंददायी बालपण मिळावं, हा या सगळ्या मागचा हेतू आहे. आणि 2013 साली कामाची सुरुवात केल्यानंतरच खरं तर मी एका छोट्या मुलीला भेटलो. 6 वर्षाची छोटीशी मुलगी होती. तिचं नाव प्रतीक्षा होतं आणि ती 6 वर्षाची मुलगी जळगाव मधल्या एका तांबापुरा नावाच्या एका छोट्याशा वस्तीमध्ये राहत होती. ही 6 वर्षाची मुलगी, तिचा दिवस सुरू व्हायचा साधारणतः सकाळी 5 वाजता, ज्यावेळेस ती, तिची आई आणि तिचा 4 वर्षाचा छोटा भाऊ हे 3 जण जळगाव मधल्या कचरा वेचण्याचे डम्पिंग ग्राउंड आहे, त्या डम्पिंग ग्राउंडवर कचरा वेचायला जायचे. साधारणतः सकाळी 5 ते दुपारी 12 वाजेपर्यंत हे 3 जण तिथं काम करायचे. 6 वर्षाची मुलगी अत्यंत अनहायजेनिक अशा अस्वच्छ वातावरणामध्ये तिच्या 4 वर्षाच्या भावाला सोबत घेऊन 6-6 तास 8-8 तास काम करत होती. आणि दुपारच्या वेळेस साधारणतः ती
घरी यायची आणि हे काम करताना असंख्य अडचणींना त्यांना सामोरं जावं लागायचं. याच्यामध्ये शिक्षणाचा दूरदूरपर्यंत संबंध तर नाहीच, शालेय शिक्षणाचा मुख्यतः संबंध नाही, पण त्याचबरोबर या सगळ्या पलीकडे जाऊनही दुसरा असाही भाग होता की सतत अस्वच्छ वातावरणात राहायचं, त्याच्यामध्ये असणारे वेगवेगळे जनावरं असतील त्यांच्यापासून होणारा त्रास असेल, लोकांपासून होणारा त्रास असेल, या सगळ्यांना सामोरे जात ही लोक त्यांचं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करत होती. आणि ह्या मुलीला भेटून, या मुलीला समजून खरं तर आम्ही हादरलो, आम्ही खूप अस्वस्थ झालो. आणि ज्यावेळेस प्रतीक्षाला मी भेटलो त्यावेळेस खरं तर आम्ही जळगाव मधल्या कचरा वेचणाऱ्यांचं एक सामाजिक आर्थिक सर्वेक्षण करायचा असा निर्णय घेतलेला होता. आणि जळगाव मधल्या रस्त्यांवर फिरून रस्त्यावर जे कचरा गोळा करणारी लोक आहेत त्यांच्या मुलाखती घेण्याचं काम करत होतो. कचरा वेचक या समाजाबद्दल जर आपण बघितलं, या एका घटकाबद्दल जर आपण बघितलं, तर कचरा व्यवस्थापनामधला सगळ्यात उपेक्षित आणि सगळ्यात दुर्लक्षित राहिलेला घटक म्हणजे कचरा वेचणारी लोक आहेत. शहरातल्या लोकांना त्यांचे रस्ते, कॉलनी, त्यांच्या गल्ल्या हे सगळं स्वच्छ हवं असतं, पण ते कोण करतं याच्याशी मात्र त्यांना फारसा संबंध नसतो. म्हणजे मुळात ही लोक कुठली आहेत, ती कुठून येतात, कशी जगतात, कशी राहतात, ज्या घाणीमध्ये आपण 2 सेकंदही उभं राहू शकत नाही, वास आपल्याला सहन होत नाही, तिथं 6-6 तास लोक कशी काम करत असतील, असे प्रश्न मात्र आपल्याला फारसे कधी पडत नाहीत. जळगाव मधल्या कचरा वेचणाऱ्यांचं ज्यावेळेस आम्ही सर्वेक्षण केलं त्यावेळेस आम्ही साधारणतः 450 कचरा वेचणाऱ्यांशी त्या काळात बोललो. आणि या 450 कचरा वेचणाऱ्यांमध्ये 125 मुलं मुली असे होते की जे 14 वर्षाच्या खालची होते. सगळ्यात लहान मुलगा मुलगी ज्यांची आम्ही मुलाखत घेतली त्या काळामध्ये त्याचं वय 5 वर्ष असं होतं. 125 मुलं मुली. आणि या मुला मुलींशी बोलताना आम्हाला असं जाणवलं की शिक्षण, आरोग्य आणि व्यसन हे 3 खूप महत्वाचे प्रश्न आहेत ज्याच्यावर तातडीने काहीतरी उपाययोजना होण्याची गरज आहे. हे प्रश्न कसे महत्वाचे होते तर साधारणतः 90% मुला मुलींशी ज्यांच्याशी आम्ही बोललो ते एकतर कधी शाळेत गेलेलेच नव्हते किंवा त्यांनी कुठल्या तरी टप्प्यावर येऊन त्यांची शाळा सोडलेली होती. साधारणतः 70% मुला मुलींनी हे मान्य केलं की त्यांना किमान गुटख्याचं व्यसन आहे. आणि महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये जिथं गुटखा बंदीचा कायदा आहे, जिथं 18 वर्षाच्या खालच्या खरं तर गुटखा मिळायलाच नको, मिळत असला तरी तो 18 वर्षाच्या वरच्यांना सहजासहजी उपलब्ध होतो असं आपण म्हणतो, तिथं आम्ही 5 आणि 6 वर्षाची अशी मुलं मुली बघत होतो की जे दिवसाला 2-2, 3-3 विमलच्या पुढ्या सर्रास खात होते. या सगळ्यांना आम्ही एक प्रश्न विचारायचो की का रे बाबा तुम्हाला कुठले व्यसन आहे का, आणि जर असेल तर त्याच्यावर तुमचा महिन्याला किती खर्च होतो. या 125 मुला मुलींपैकी 70 जणांनी असं सांगितलं की आम्हाला किमान गुटख्याचं व्यसन आहे. आणि या साधारणतः म्हणजे 125 पैकी 70% जर आपण म्हणलं तर आपण असं म्हणत की साधारणतः 75 मुलं मुली, ही 75 मुलं मुली 5 ते 14 वयोगटातली गुटख्यावर किंवा वेगवेगळ्या व्यसनांवर महिन्याला साधारणतः 20,000 रुपये एकत्रितपणे खर्च करत होती. म्हणजे ऍव्हरेज एकाचा खर्च साधारणतः 175 ते 200 रुपयाच्या मध्ये असा होता. याच्या पलीकडे जाऊन सतत अस्वच्छ वातावरणात काम केल्यामुळे, सतत कचरा वेचताना कुठल्याही प्रकारचे प्रिकॉशन्स किंवा कुठल्याही प्रकारची काळजी बाळगली जात नाही. अशा वेळेस कचऱ्यामध्ये हात टाकताना त्या कचऱ्याच्या खाली काच आहे, त्या कचऱ्याच्या खाली पावसाळ्यामध्ये साप आहे, त्याचं कधी लक्षात येत नाही. आणि अशा सर्रास घडणाऱ्या घटना आम्ही आमच्या नजरेसमोर बघत होतो. सो हे सगळं बघितल्यानंतर मग मनामध्ये प्रश्न निर्माण झाला की जर हे खरंच इतके महत्वाचे प्रश्न असतील, आणि लोकांशी बोलताना सातत्याने जाणवत होतो की सगळेजण म्हणायचे की बरीच जण येतात, माहिती गोळा करतात आणि निघून जातात, त्या माहितीचं पुढं होत काही नाही. सो आम्ही त्यांना म्हणायचो की आमच्या बाबतीत किमान असं होणार नाही, आम्ही आमच्या परीने जे आम्हाला शक्य आहे, आमच्या परीने आम्हाला जे करता येण्यासारखं आहे ते करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आणि मग ह्या सगळ्या माध्यमातून आम्हाला असं वाटलं की शिक्षण हे एक असं माध्यम आहे की ज्याच्यातून आपण आरोग्य आणि व्यसन या दोन्ही प्रश्नांना हात घालू शकतो. आणि म्हणून जळगावातल्या तांबापुरा ह्याच भागातल्या मरीमातेच्या एका छोट्याशा मंदिरामध्ये दररोज संध्याकाळी आम्ही जायला सुरुवात केली. सुरुवातीला जायचं म्हणजे काय करायचं तर काही नाही, तिथं जायचं, आपला लॅपटॉप घेऊन जायचा, लॅपटॉप उघडायचा, मुलांना काहीतरी कार्टून्स दाखवायचे, मुलांना गाणी दाखवायची, त्याच्यानंतर पुढच्या टप्प्यांमध्ये मुलांसोबत वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळायचे. अशा स्वरूपाचं काम, अशा स्वरूपाची एक छोटासा प्रयोग आम्ही 2014 साली जानेवारी महिन्यामध्ये जळगावात सुरू केला. आणि मग हे सगळं करत असताना मग आम्ही मुलांसोबत बोलायला लागलो की तुम्ही शाळेत का जात नाही,
अशा काय अडचणी आहेत की ज्याच्यामुळे तुम्हाला शाळेत जायला नकोसं वाटतं? आणि मग हे करत कळत चालू असताना, हे सगळं बोलत असताना आम्हाला टप्प्याटप्प्याने या प्रश्नासंदर्भातल्या, ह्या प्रश्नाची नेमकी व्याप्ती काय, या प्रश्नाची खोली काय, हे सगळं समजायला सुरुवात झाली. यातलं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे शिक्षक किंवा शाळा म्हणली की मार, हे एक इक्वेशन मुलांसाठी होतं. म्हणजे काय, तर आम्ही मुलांना म्हणायचो की अरे मग शाळेत जात का नाही? तर एका छोट्या मुलीने सांगितलं की सरने इतक्या जोरात कानाखाली ठेवली की आज पण कानामध्ये आवाज घुमतोय. पुढच्या टप्प्यामध्ये ज्यावेळेस आम्ही हेल्थ चेकअप सुरू केले आनंदगरामध्ये, त्यावेळेस लक्षात आलं की अशीही काही मुलं होती की ज्यांच्या कानाला परमनंट डॅमेजेस झालेले होते. सो आपल्याकडे एक असा घटक आहे की ज्यांच्या मुलांना आपण काहीही केलं तरी तो प्रश्न विचारायला आमच्याकडे येणार नाहीये, म्हणून मुलांसोबत वागायचे तसं वागूयात, अशी वृत्ती बऱ्याच वेळेस आम्हाला लोकांमध्ये दिसली. याचा पुढचा प्रश्न होता तो म्हणजे मग या मुलांना केलं जाणारं स्टिग्मॅटायझेशन, या मुलांना ज्या पद्धतीने, वाईट म्हणण्यापेक्षा ज्या पद्धतीची हीन वागणूक शाळांमध्ये मिळते, तो एक भाग होता. बरीच मुलं सांगायची की शाळेत किती लवकर गेलं तरी वर्गामध्ये सगळ्यात शेवटी आम्हालाच बसवणार, शाळेत स्वच्छता करण्याची वेळ आली की झाडू सगळ्यात आधी आमच्याच हातामध्ये दिला जाणार. सो एक व्यवस्था आहे, जी व्यवस्था ऑलरेडी मुलांना त्यांची स्वतःची वाटत नाहीये. मुलांना असं वाटत नाही की मी या व्यवस्थेचा भाग आहे, आणि ती व्यवस्था त्यांना तसं वाटू नये याच्यासाठी सातत्याने प्रयत्न करते असं आम्हाला जाणवायला लागलं. याच्या पलीकडे जाऊन असं लक्षात आलं की सतत 24 तास मोकळ्या वातावरणात फिरण्याची मुलांना सवय आहे. अशा वेळेस मुलांना जर तुम्ही सांगितलं की उद्यापासून 5 तास तुम्हाला 4 भिंतींमध्ये बसायचंय, तर मुलांना एक कन्सेप्टच झेपत नाही. 5 तास खोलीमध्ये मी कसं बसणार हे मुलांना समजतच नाही, मुलांना ते ऍक्सेप्टच होत नाही. सो मग असं जर होत नसेल तर याचा पुढचा टप्पा काय? याच्यामध्ये आम्हाला असे जाणवलं की राईट टू एज्युकेशनने खरं तर मुलांना त्यांच्या वयानुसार इयत्तेमध्ये दाखल करण्याची एक खूप चांगली तरतूद करून ठेवलेली आहे. मुलांची वाया गेलेली वर्ष किंवा मुलं ज्या वर्षांमध्ये शाळेत नाहीये ती पूर्णतः वाया जाऊ नयेत, म्हणून राईट टू एज्युकेशन असं सांगतं की समजा जर 9 वर्षाचं मूल असेल तर ते 9 वर्षाचं मूल म्हणजे कितवीत पाहिजे, तर ते 3रीत पाहिजे, तर तुम्ही डायरेक्टली मुलाला 3रीमध्ये दाखल करा. आता ह्याच्यामध्ये मुलांना शाळेत जाण्याची सवय नाहीये. बरं 3रीच्या वर्गात जाऊन बसला तर पहिल्याच दिवशी असं मूल की जे आजपर्यंत कधी शाळेतच गेलेलं नाहीये, त्याला ते शाळेत काय चाललंय समजतच नाही, त्याला हे झेपतच नाही. सो अशा वेळेस मुलांना शाळेमध्ये मुलं टिकून राहण्याची शक्यता किती आहे, हा याच्याबद्दल ज्यावेळेस आम्ही विचार केला तसं आमच्या लक्षात आलं की याला असंख्य अडचणी आहेत, याच्यामध्ये या सगळ्यांमध्ये असंख्य अडचणी आहेत. सो मग आपल्याला काय करता येईल, तर आपण असा एक प्रयत्न करूयात की मुलांना डायरेक्टली शाळेमध्ये दाखल न करता मुलांना आपण अशा एका छोट्या प्रक्रियेतून नेऊ, ज्या प्रक्रियेमध्ये त्यांना किमान अक्षर ओळख, अंक ओळख असेल, त्यांना शाळेमध्ये किंवा एका ठिकाणी 1-2 तास 3 तास बसण्याची छोटीशी सवय असेल. त्याच वेळेस आपण मुलांच्या पालकांशी, मुलांच्या वस्तीमधल्या इतर लोकांशी बोलून मुलांना त्यांच्या कामातून बाहेर काढून शाळेमध्ये दाखल करूयात, आणि मग कदाचित मुलांचे शाळेत टिकण्यामागचे चान्सेस जास्त असतील असं आम्हाला वाटलं. आणि मग या सगळ्या बाबतीमध्ये हा सगळा जो आनंदघराचा प्रवास जो आहे तो सुरू झाला. सो आनंदघर काय करतं, तर आनंदघर हे मुख्यतः मुलं, पालक आणि शाळा या तिघांमधल्या दुव्याचं काम करतं, या तिघांमधल्या ब्रिजचं काम आनंदघर करतं. सो मग हे करताना एक अशी प्रक्रिया निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न केला, ज्या प्रक्रियेमध्ये आपण मुलांसोबत केवळ शिक्षण या एकाच मुद्द्याला घेऊन न काम करता मुलांच्या आयुष्याशी संबंधित असे आणखीन कुठले मुद्दे आहेत, असे आणखीन किती विचार आहेत, त्या सगळ्यांच्या बाबतीत काम करण्याचा प्रयत्न करत असा एक विचार पुढे आला. आणि मग आम्ही मुलांसोबत शिक्षण, आरोग्य, व्यसन आणि जीवन कौशल्य अशा मुख्यतः 4 मुद्द्यांवर मुलांसोबत काम करायला सुरुवात केली. सो मग शिक्षणासंदर्भात काम करायचं म्हणजे काय करायचं, तर सगळ्यात पहिला नियम म्हणजे आनंद घरामध्ये कुठल्याही प्रकारची शिक्षा मुलांना द्यायची नाही. मग मुलं सुरुवातीच्या काळामध्ये बऱ्याच वेळेस मुलं म्हणायची की तुम्ही मारत नाही तर तुम्ही शिक्षक कसले, आणि मग आम्ही विचारायचो की मारल्यावर कळतं का रे, तर नाही कळत तर नाही. मग जर कळत नाही तर मारल्याचा फायदा काय, आणि मग मुलांना थोडंसं कुठेतरी समजायचं. बऱ्याच वेळेस पालकही यायचे आणि ते म्हणायचे पोरं ऐकत नसतील तर बिंदास मारून काढा, आणि आम्ही म्हणायचो की मारल्याने प्रश्न सुटत नाहीत. आणि मग हा एक महत्वाचा सो प्रेम आणि अनुकंपा ह्या 2 महत्वाच्या व्हॅल्यूज मुलांच्या बाबतीत आमच्या निर्माण झाल्या.
आनंद घरात येणाऱ्या मुलांना किंवा एकंदरीतच काम करत असताना कुठल्याही प्रकारचे प्रिज्युडायसेस मनामध्ये, बायसेस मुलांमध्ये न ठेवता मुलांना मोकळ्या मनाने ते आहेत तसं स्वीकारणं, इथून खरं तर आनंद घराचा सगळ्यात पहिला प्रवास सुरू झाला. आणि मग हे करत असताना मग आमच्या असं लक्षात आलं की सुरुवातीच्या टप्प्यामध्ये मुलांना या सगळ्या प्रक्रियेमध्ये म्हणजे जर आपण बघितलं की या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण मुलांना आनंदघर सुरू आहे आणि मुलांना शिक्षण मिळतं आहे, मुलांना विविध साधनं आपण देतोय, पण मुलांना जर त्याची ओनरशिप वाटत नसेल, मुलांना जर हे असं वाटत नसेल की हे सगळं माझं आहे, तर ते फार काळ टिकत नाही, ते फार काळ सस्टेन होत नाही. आणि मग काय करायचं, त्याचा एक छोटासा अनुभव आम्हाला अगदी सुरुवातीला आला. हे छोटे छोटे अनुभव जे होते हे खूप जास्त महत्वाचे होते, कारण की यांनी आनंद घराचा नुसतं पायच रचला नाही, तर त्यांनी आनंद घराला पुढे नेण्यामध्ये खूप मोठी मदत केली. आणि आज कोरोना, कोविड किंवा हे सगळे जे लॉकडाऊन ह्या सगळ्या प्रकारानंतर आज पुन्हा एकदा नव्यानं सुरुवात करावी लागते का, असा कुठेतरी आम्हाला भीती अशी कुठेतरी धास्ती आमच्या सगळ्यांच्या मनात आहे. तर या सगळ्यामध्ये झालं असं की आनंद घराच्या सुरुवातीला आम्ही मुलांना पाट्या वाटल्या. आम्हाला असं वाटलं की पाट्यांची गरज होती, तर आपण मुलांना पाट्या देऊयात. पुढच्या 5 दिवसामध्ये आनंद घरातल्या सगळ्याच्या सगळ्या पाट्या गायब होत्या. आणि पाट्या कुठे गेल्या असं मुलांना विचारलं तर काही म्हणे हरवल्या, काही म्हणे चोरीला गेल्या, काही म्हणाले तुटले, काही म्हणे जाऊन विकले, 10 रुपये मिळाले. आणि परत पुन्हा एकदा पाटी पाहिजे म्हणून मुलांचे हात पुढेच होते. याचा पुढचा भाग असा होता की वस्तीमध्ये कुठली तरी गाडी येऊन थांबली की त्या गाडीतून उतरणारा माणूस हा मला काहीतरी देणारच आहे, अशीच भावना कायम मुलांच्या मनामध्ये असायची. सो आमच्या असं लक्षात आलं की हा फायदा नाहीये, हेच पुढे कंटिन्यू करून आपल्याला काही मिळणार नाहीये. आनंदघर आज आहे, आनंदघर उद्या नसेल कदाचित, पण एक व्यक्ती म्हणून मला इतरांनी आदराने वागवणं आणि आदराने जगणं हा माझा अधिकार आहे, ही माझी गरज आहे, हे मुलांना समजवण्यासाठी आपल्याला काय करता येईल, असा ज्यावेळेस विचार झाला त्यावेळेस मग ह्याच्या संदर्भातले इतर वेगवेगळे प्रयोग करायला आम्ही सुरुवात केली. आणि मग मुलांसोबत छोटे छोटे संवाद गट व्हायला लागले. याच्यामध्ये मुलांसोबत आम्ही बोलायला लागलो की आपल्याला हे करायचं आहे का, हे करायचं आहे की करायचं नाहीये, याचे बरेच वेगवेगळे आपल्याला जे संसाधनं आपल्याकडे आहेत त्याचा इक्वल वाटप, समान वाटप कसं गरजेचं आहे, त्याचं सगळ्यांनी एकत्रितपणे वापरणं कसं गरजेचं आहे, असे सगळे विचार जे आहेत, अशा सगळ्या चर्चा आम्ही मुलांसोबत करायला लागलो. आणि छोट्यातल्या छोट्या मुलाचं मत आनंद घराच्या प्रक्रियेमध्ये घेण्याची तयारी आम्ही सुरुवात केली. आनंद घराला जास्तीत जास्त लोकशाहीकडे कसं घेऊन जाता येईल आपल्याला, याचे खरं तर प्रयत्न आम्ही आनंद घरामध्ये करायला सुरुवात केली. या सगळ्याच्या बरोबरीनेच आम्हाला असंही जाणवलं की ज्या पद्धतीने समाजाचा कचरा वेचणं किंवा बालमजूर याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे, एक समज आहे, तसाच प्रकारचे काहीशी समज ही मुलांची समाजाकडे बघण्याची आहे. हे दुतर्फा आहे, हे एका बाजूने होणारं नाहीये. सो याचं कसं बघता येईल याच्याकडे, तर काय व्हायचं की सुरुवातीला ज्यावेळेस आम्ही आनंद घरात असायचो त्यावेळेस मुलं खूप छान राहायचे, मुलं खूप छान वागायचे. पण अचानकपणे जर एखादं कोणी पाहुणं आलं किंवा एक तिराईत व्यक्ती जर आनंद घरामध्ये आली तर अचानकपणे मुलं एकमेकांसोबत मारामाऱ्या करायला लागायचे. एकंदरीत खूप शांत राहणारी मुलं अचानक कोणतरी आलं की एकमेकांच्या अंगावर बसून केस उपटण्यापर्यंत मुलांची तयारी जायची. आणि मग आमच्याही लक्षात नाही यायचं की असं का होतंय, याच्या मागचं कारण काय आहे. आणि मग आम्ही मुलांशी बोलायला लागलो की असं का होतंय, असं काय करावं असं तुम्हाला वाटतंय. आणि मग जे उत्तर आलं ते असं होतं की त्यांना काय वाटतं, आम्ही कसे आहोत, आम्ही मारामाऱ्या करणारे आहोत, आम्ही शिव्या देणारे आहोत, सो आम्ही हे प्रूव्ह करू की आम्ही असेच आहोत, आम्ही असेच राहणार आहोत. सो मग आमच्या लक्षात आलं की असं करून तर नाही चालणार, मग ह्याच्यावर उपाय काय. मग आम्ही ह्याच्या माध्यमातून मग मुलांना आम्ही फील्ड व्हिजिटला घेऊन जायला लागलो. जळगावात होणारे वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम, जळगावातले वेगवेगळी ठिकाणं, या ठिकाणी मुलांना घेऊन जायचं, ती ठिकाणं त्यांना समजून देणं, तिथले व्यवहार कसे होतात, तिथे एकंदरीत कामकाज कसं चालतं, समाजातल्या इतर लोकांना आनंद घरामध्ये इन्व्हाइट करणं आणि त्यांना सांगणं की आनंद घराला तुम्ही सगळ्यात महत्वाचं काय देऊ शकता, तर आनंद घराला तुमचा वेळ तुम्ही देऊ शकता. सो तुम्ही या आणि मुलांसोबत तुमचा वेळ घालवा. हे आम्ही मुलांसोबत बोलायला लागलो, हे मुलांसोबत आम्ही शेअर करायला लागलो. आणि मग मुलांनाही आम्ही पटवून द्यायला लागलो की आनंद जसं सगळ्याच समाज काही असा नाहीये, सगळ्याच समाजातले कदाचित काही असे छोटे छोटे घटक आहेत की ज्यांना तुमच्याबद्दल असं वाटतंय
पण एकंदरीतच इतर समाज असं नाहीये. इतर समाज अशा पद्धतीने बघत नाही. इतर समाजाला असं वाटत नाही, एका मोठ्या समाजातल्या एका मोठ्या वर्गाला असं वाटतं की सगळ्यांना समान संधी मिळायला पाहिजेत. हे आम्ही मुलांसोबत शेअर करायला लागलो आणि टप्प्याटप्प्याने आनंदघराचा प्रवास सुरू झाला. सो 2016 साली, 2014ला आनंदघर सुरू झालं आणि 2016 साली आम्ही असं ठरवलं की आनंदघराची पहिली बॅच आपण मुलांची शाळेमध्ये एनरोल करायची, शाळेमध्ये आपण मुलांची बॅच दाखल करायची. याच्या आधी परत याच्यामध्ये खूप भारी भारी खूप वेगवेगळे एक्सपिरियन्सेस आम्हाला यायला लागले. त्यातला एक एक्सपिरियन्स म्हणजे इथल्याच एका खाजगी शाळेने त्या काळात आम्हाला बोलवलं आणि सांगितलं की तुमच्याकडची जी मुलं आहेत, आनंद घरातली जी मुलं आहेत, त्यांना आम्ही आमच्या शाळेमध्ये ऍडमिशन द्यायला तयार आहोत. आणि आम्हाला खूप आनंद झाला की अरे बाई खूपच छान आहे की आपण जे बघतोय, आपण आपल्या मुलांसाठी जे स्वप्न बघतो आहोत त्याच्यासाठी समोरूनच कुणीतरी चालत आलंय. आणि मग आम्ही म्हणलं की अरे वा खूप छान. त्यांची शाळा थोडीशी दूर होती वस्तीपासून. सो आम्ही म्हणलं की काही हरकत नाही, आम्ही मुलांची येण्या जाण्याची काहीतरी सोय करतो, पण हे खूप छान आहे. तर ते म्हणे की नाही नाही नाही, मुलांची इथे यायची गरज नाहीये, मुलं तुमच्याचकडे राहू द्यात, मुलांना तुम्हीच शिकवा. आम्ही मुलांची सगळी वह्या पुस्तकं पण तुमच्याकडे पाठवतो, त्यांची नावं फक्त आमच्याकडे राहू द्या. सो मुलांना शाळांमध्ये दाखल करणं, मुलांना समान संधी मिळवून देणं, सोशल इन्क्ल्युजन याचा अर्थ हा नाही. हे आम्हाला शाळेला खूप स्पष्टपणे समजून द्यावं लागलं की आम्ही आमच्या मुलांना अशा पद्धतीने तुम्हाला वापरू देणार नाही. मग हे करत असताना मग परत त्याचबरोबर पालकांसोबत पण चर्चा चालू होती की मुलांना शाळेत दाखल करायचं की नाही दाखल करायचं. बऱ्याच वेळेस त्याच्यामध्ये हाही एक महत्वाचा भाग आहे की आज 6 वर्षाचं मूल कचरा वेचत जरी असलं तरी ते दिवसाला किमान 20-25 रुपये कमवत आहे. एका 4 जणांच्या 5 जणांच्या कुटुंबासाठी ही खूप मोठी रक्कम पालकांना वाटते. सो अशा वेळेस शिक्षण घेणारे 18 वर्षानंतर 21व्या वर्षानंतर कधीतरी नोकरीला लागणारे आणि त्याच्यानंतर पैसे कमवणारे, याही पेक्षा जास्त म्हणजे आत्ताची आमची गरज पूर्ण होते ना, मग शाळेत जायची काय गरज आहे. सो अशा वेळेत शाळेत जाणं हे किती महत्वाचं आहे, शाळेत जाणं हे त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने, त्यांच्या मुलाच्या भविष्याच्या दृष्टीने किती गरजेचं आहे हे आम्ही पालकांसोबत बोलत होतो. आणि 2016 साली ज्यावेळेस शाळेत दाखल करायची वेळ आली त्यावेळेस फक्त 2 पालकांनी आम्हाला ती परवानगी दर्शवली. त्यांची 4 मुलं होती आणि या 4 मुलांमध्ये मी जे सगळ्यात पहिले नाव घेतलं प्रतीक्षाचं, ती, तिचा भाऊ आणि त्यांचेच बहिणीची आणखीन 2 मुलं, अशी 4 जण. ते म्हणले की काही होऊ देत, आम्हाला आमच्या मुलांना शाळेत टाकायचंय, तुम्ही टाका शाळेमध्ये. आम्ही म्हणलं की शाळेमध्ये टाकू, पण शाळेपर्यंत तिथं काही अडचणी येणार नाहीत ना, तिथला सगळा भाग, याची जबाबदारी आम्ही घेऊन, पण पालक म्हणून तुमची सही पाहिजे, पालक म्हणून हे मूल शिकलं पाहिजे, तुमची जबाबदारी आहे. सो त्या वर्षी आम्हाला खूप अपेक्षा असताना आम्ही फक्त 4 मुलांना शाळेमध्ये दाखल केलं. शाळा सुरू झाली, शाळेचा पहिला दिवस होता. ही 4 जण त्यांचे शाळेचे ड्रेस घालून खूप छान आनंदाने शाळेत गेली आणि संध्याकाळी वस्तीतून चालत चालत ज्यावेळेस त्यांच्या घरी गेली त्याच वेळेस त्या वस्तीतल्या आणखीन जवळपास 8 ते 10 पालक आमच्याकडे आले आणि आम्हाला सांगितलं की आम्हाला आमच्या पण मुलांना शाळांमध्ये दाखल करायचंय. आणि त्या वर्षी आम्ही 18 मुलांची पहिली बॅच आनंदघराची शाळेमध्ये दाखल केली. सो 2016 18 मुलांची पहिली बॅच शाळेत दाखल झाली आणि आज आपण ज्यावेळेस 2020 मध्ये आहोत, तर गेल्या साधारणतः 4 वर्षामध्ये जवळपास 300हून अधिक मुलींना आनंदघराच्या प्रक्रियेतून आम्ही नेलं, त्या प्रक्रियेतून त्यांना शाळांमध्ये दाखल केलं, तिथे त्यांना टिकवून ठेवलं. याच्यापैकी जवळपास 100 मुलं मुली असे होते की जे कचरा वेचण्याचं काम करायचे, जे बालमजुरी करायचे ह्याच्यापूर्वी. सो आनंदघराची जी व्याप्ती होती ती टप्प्याटप्प्याने केवळ कचरा वेचणाऱ्या मुलांपुरती मर्यादित न राहता बालमजूर मुलं, आर्थिक दुर्बल घटकातली मुलं यांच्यापर्यंतही ती जायला लागली. या सगळ्या प्रक्रियेमध्ये सोबतच इतरही जे भाग होते ज्याच्यामध्ये मुख्यतः मुलांना आनंदघराची ओनरशिप येणं, याचे वेगवेगळे अनुभव आम्हाला यायला लागले. याचा एक छोटासा अनुभव म्हणजे त्या वर्षी एका जळगावातल्याच एका स्थानिक क्लबने आमच्या इथे येऊन एक कार्यक्रम केला आणि त्यांनी आम्हाला विचारलं होतं की तुम्हाला कशाची गरज आहे. सो आम्ही सांगितलं होतं की आम्हाला ड्रॉइंग मटेरियल पाहिजे, आम्हाला स्केच पेन्स पाहिजेत आणि आम्हाला वह्या पाहिजेत. सो त्यांनी ज्यावेळेस आले त्यावेळेस त्यांनी काय केलं तर आनंदघरातल्या प्रत्येक मुलाला एक स्केच पेनचा सेट आणला आणि प्रत्येकासाठी एक वेगवेगळी वही आणली. ज्यावेळेस ते सगळेजण परत गेले त्यावेळेस सगळ्या मुलांनी त्यांच्या वह्याहून मध्यभागी ठेवल्या, त्यांच्याकडचे स्केच पेन घेऊन मध्यभागी ठेवले आणि सांगितलं की या सगळ्याची आपल्याला एकत्र गरज नाहीये.
आपण टप्प्याटप्प्याने जसे लागतील तसे आपण काढू आणि वापरू, जेणेकरून हे जास्त काळ आपल्याला टिकवता येईल. सो एक ओनरशिप आनंद घरातल्या मुलांमध्ये येते असं आम्हाला जाणवायला लागलं होतं. आज आत्ता ह्या 2020 साली जळगावातल्या तांबापुरा, समतानगर या 2 भागांमध्ये आनंद घरं चालतात. त्याचबरोबर इथल्या एका वस्तीच्या जवळच्या एका शाळेसोबत आम्ही शाळेच्या मध्ये आम्ही एक आनंद घर आता सुरू केलेलं आहे. आणि हे सगळं सुरू असताना, हा सगळा प्रवास सुरू असताना अचानकपणे ज्यावेळेस मार्च महिन्याच्या मध्यभागी वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या यायला लागल्या. त्याच वेळेस 16 मार्चच्या दरम्यान शाळांना, शैक्षणिक संस्थांनी सुट्टी द्यावी, मुलांना एकत्रित करू नये, अशा सगळ्या बातम्या यायला लागल्या. 22 मार्चच्या दरम्यान म्हणजे जनता कर्फ्यूच्या नंतर त्याच्या आधीच एक 3 दिवस आम्ही आनंदघर बंद केलेलं होतं. त्याच्यानंतर ऑफिसेस बंद झाले आणि आम्ही साधारणतः त्याच दरम्यान असं लक्षात आलं की ह्या पुढच्या प्रक्रियेमध्ये आनंद घरातली जी मुलं आहेत, आनंद घरातले मुलं आणि पालकांना जेवणाचे आणि त्यांच्या खाण्यापिण्याचे खूप हाल होणार आहेत. सो अशा वेळेस आपल्याला काय करता येईल याच्यासाठी म्हणून आम्ही प्रत्येक मुलाला एक छोटं किट, जे साधारणतः एक 4-5 दिवस पुरेल असं किट आनंद घरातल्या प्रत्येक कुटुंबाला दिलं. आणि आम्ही सगळं आनंद घराचं जे काम होतं, वर्धिष्णूचं जे काम जे होतं ते टप्प्याटप्प्याने थांबवलं. आणि या सगळ्यामध्ये 2 एप्रिलला जळगावातलं जो तांबापुरा भाग, जिथं आनंदघर सुरू आहे, त्या तांबापुरा भागातून साधारणतः एक 65 ते 70 वयाच्या 8 म्हाताऱ्या आमच्या आज्या त्या तांबापुरातून चालत चालत आमच्या घरी आल्या. तांबापुरापासून आमचं घर हे साधारणतः 6 ते 7 किलोमीटर आहे. सकाळी गेट वाजलं आणि कोण आलंय म्हणून पाहायला आम्ही ज्यावेळेस बाहेर गेलो त्यावेळेस या सगळ्या महिला तिथे उभ्या होत्या. याच्या आधीच्या काळामध्ये आणि त्या ज्यावेळेस त्यांना आम्ही मध्ये घेतलं आणि त्यांनी विचारलं की काय झालं, तुम्ही इतक्या दुरून म्हणजे तांबापुरातून इथे येण्याची गरज का पडली? आणि त्यांनी सगळ्यांनी सांगितलं 3 दिवस झाले घरामध्ये काहीही खायला नाही, मुलं जेवलेली नाहीत व्यवस्थित, एका वेळचं अर्ध्या वेळचं मुलांना मिळतं आहे आणि या सगळ्यामुळे प्रचंड हाल होत आहेत. काल आम्ही आपल्या तिथल्याच एक त्या जळगाव मधल्या एका लोकल लीडरच्या घरी गेलो. सकाळी 9 वाजेपासून संध्याकाळी 5 पर्यंत ऑफिसच्या बाहेर बसवून ठेवलं आणि अर्धा किलो तांदूळावर सगळ्यांना घरी पाठवलं. आता आमच्याकडे काही मार्ग उरला नव्हता म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो. सो त्यावेळेस त्या टप्प्यापर्यंत आम्ही त्यावेळेस भारतातले, महाराष्ट्रातले सगळे श्रमिक त्यांच्या गावी परत जायला निघालेत, पायी चालायला लागलेत, हे सगळं बघत होतो. आणि अचानकपणे ती सगळी जी पायी चालणारी जी पावलं होती ती त्या 2 एप्रिलला आमच्या घरापाशी येऊन थांबली. आणि इथून पुढचा काळ किती दाहक असणार आहे याची एक जाणीव आम्हाला त्याच वेळेस या सगळ्या महिलांनी करून दिली. आणि त्या दिवशी आम्ही ठरवलं की इथून पुढे आता लॉकडाऊन जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आपल्याला काहीतरी करायला पाहिजे, आपल्याला याच्या संदर्भात काहीतरी इमिजिएट पावलं उचलायला पाहिजेत. कारण की आत्ताच्या घडीला सगळ्यात महत्वाचं काय होतं, तर सगळ्यात महत्वाचं माणूस जगणं महत्वाचं आहे. जळगावातल्या 15 वर्षाच्या एका 15 वर्षाच्या मुलीने 2 आठवड्यापूर्वी घरामध्ये खायला काही नाही म्हणून आत्महत्या केली. माझ्या घरामध्ये जेवायला नाही, माझ्या घरामध्ये माझ्या छोट्या भावंडांना जेवायला नाही, मला जेवायला नाही, ह्याचा मानसिक परिणाम, याचा मानसिक त्रास किती असू शकतो, ह्या सगळ्याची भयंकर जाणीव, भयंकर दाहकता या सगळ्या काळामध्ये, या कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये आम्हाला प्रचंड जाणवली. त्यावेळेसपासून 2 एप्रिल पासून आतापर्यंत आम्ही काय केलं, तर 2 एप्रिल पासून आम्ही तातडीने म्हणजे आनंद घरातल्या सगळ्या कुटुंबांसाठी आणि त्याचबरोबर वस्तीमध्ये राहणारी इतर म्हातारी लोक, इतर लोकांसाठी साधारणतः 8 ते 10 दिवस पुरेल असे किट्स द्यायला आम्ही सुरुवात केली. गहू, तांदूळ, साखर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या वस्तू सो अशा प्रकारच्या वेगवेगळ्या वस्तू आम्ही मुलांना द्यायला इमिजिएटली सुरुवात केली त्या टप्प्यामध्ये. पण हे सगळं होत असताना मग त्याच वेळेस इतर वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या यायला लागल्या. शिक्षण मुलांचं जे ते पूर्णपणे थांबले हे तर दिसतच होतं, हे सगळं जाणवतच होतं. आणि मग त्याच वेळेस बऱ्याच वेगवेगळ्या CBSE शाळांनी ई लर्निंग सुरू केलंय, मोठ्या मोठ्या खाजगी शाळांनी मुलांना इमिजिएटली ई लर्निंगकडे वळवलंय, या सगळ्या बातम्या सुरू झाल्या. आणि मग आपल्या मुलांच्या शिक्षणाचं काय, हा प्रश्न जो आहे तो आम्हाला पुन्हा एकदा जाणवायला लागला, पुन्हा एकदा भेडसावायला लागला. तो ज्यावेळेस आपण कचरा वेचणारी बालमजूर, आर्थिक दुर्बल घटकातल्या मुलांच्या शिक्षणाबद्दल बोलतोय, त्यावेळेस अचानकपणे काय झालंय की गेल्या 1.5 महिन्यामध्ये ही सगळी जी चर्चा आहे, ही सगळी चर्चा अचानकपणे ई लर्निंग या एका मोठ्या प्लॅटफॉर्मकडे फक्त ओढली गेली आहे.
या सगळ्या प्रक्रियेमध्ये जी शाळा बाह्य मुलं आहेत त्या मुलांना शाळेत आणणं, त्यांना टिकवून ठेवणं, याच्याबद्दल मात्र आपण फारसं काही बोलण्याचा प्रयत्नच करत नाही. याच्याबद्दल मात्र कोणी काही बोलतच नाहीये. या सगळ्यामध्ये आणखीन महत्वाचं काय झालं तर एक सॉरी, मला वाटतं काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम येतोय. सो या सगळ्यामध्ये एक छोटासा महत्वाचा मुद्दा हा एक आत्ताच विजय सरांनी एक प्रश्न विचारलाय. सो सर, याच्यामध्ये मुख्यतः महाराष्ट्रातला डेटा जरी उपलब्ध नसला तरी 2000 बऱ्याच वेगवेगळ्या संस्थांनी बालमजुरी किंवा कचरा वेचणाऱ्या मुलांसंदर्भातला डेटा मांडलेला आहे. याच्यामध्ये 2011चं सेन्सस जर आपण बघितलं, भारत सरकारचा जर डेटा बघितला तर तो असं सांगतो की भारतामध्ये साधारणतः 10.1 मिलियन म्हणजे जवळपास 1,10,00,000 बालमजूर आहेत, जे 5 ते 14 या वयोगटातले. त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये आणखीन एक डेटा आहे. तो डेटा असं सांगतो की ज्याच्यामध्ये साधारणतः 1/3 मुलं मुली जी आहेत या सगळ्यांमध्ये, सेव्ह द चिल्ड्रन या संस्थेने हा डेटा मांडला होता. त्यांनी 2016-17च्या दरम्यान भारतातल्या 5 प्रमुख शहरांचं एक छोटासा सेन्सस घेतला होता रस्त्यावर राहणाऱ्या किंवा काम करणाऱ्या मुलांचा. आणि या 5 शहरामध्ये त्यांना 84,000 मुलं मुली दिसले होते. आणि या 84,000 मुला मुलींपैकी जवळपास 1/3 मुलं मुली हे कचरा वेचण्याचं काम करतात, असं या सगळ्या संस्थांनी मांडलं होतं. सो या सगळ्या पलीकडे जाऊन साधारणतः जर आपण भारतामध्ये असं म्हणलं की भारतामध्ये 1 कोटी मुलं मुली आहेत आणि त्या 1 कोटी मुलं मुली हे रस्त्यावर काम करत आहेत. सो त्या 1 कोटी मुला मुलींपैकी जवळपास 1/3 म्हणजे 30 लाख मुलं मुली हे कचरा वेचण्याचं काम करतात, असं आपण मानायला काहीच हरकत नाही. आपण असं हे सगळं म्हणायला काहीच हरकत नाहीये. सो याच्या पलीकडे जाऊन आता आपण पुन्हा एकदा जर या कोरोना किंवा कोविडकडे आलो तर या सगळ्या दरम्यान असं लक्षात आलं आमच्या की मुलांच्या आरोग्यावर याचा खूप गंभीर परिणाम झाला. त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे एकतर वस्ती पातळीवरच्या लोकांचं काम पूर्णपणे लॉकडाऊनमुळे थांबलं. मुख्यतः कचरा वेचणाऱ्या समाजाबद्दल जर आपण बोललं, हातमजुरी करणारे लोक जे आहेत या सगळ्यांची परिस्थिती फारशी काही वेगळी नाहीये. सो लॉकडाऊनमुळे सगळ्यांचं काम थांबलं आणि काम थांबलं तसं हातात येणारा पैसा देखील थांबला. या सगळ्या काळात सुरुवातीच्या टप्प्यामध्ये म्हणजे ज्यावेळेस आपण असं म्हणलं की साधारणतः 24 मार्च पासून ते 10-15 एप्रिल पर्यंत बऱ्याच वेगवेगळ्या संस्था, संवेदनशील लोक ही रस्त्यावर आली. त्यांनी वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये जेवण आणि चांगल्या उत्कृष्ट पद्धतीचं जेवण पुरवायला सुरुवात केली. पण जसं जसं हा कालावधी वाढत गेला तशी यांच्याकडे सुद्धा लिमिटेड रिसोर्सेस अवेलेबल असल्यामुळे 15-20 एप्रिल नंतरचा पुढचा जो टप्पा होता त्यावेळेस वस्त्यांमध्ये येणाऱ्या या वस्तू देखील सगळ्या बंद झाल्या आणि त्यामुळे मुलांच्या आरोग्यावर याचे विपरीत परिणाम व्हायला लागले. ज्या वस्तू मिळतात, जे राशन मिळते, त्याच्यातही आपण जर बघितलं तर आपण मुलांना किंवा पालकांना गहू, तांदूळ, डाळ ह्याच्यासारख्या वस्तू देऊ शकतो, पण पालेभाज्या, भाज्या मुख्यतः या मिळणं जे आहे ते कमी झालंय. 2 वेळचं जेवण 1 वेळ आलंय. 1 वेळामध्येच बऱ्याच वेळेस कधी 1-1, 2-2 दिवसाचे उपवास मुलांना घडतायत आणि याचे सगळे जे परिणाम आहेत ते मुलांच्या आरोग्यावर घडतात. आनंदघराच्या माध्यमातून आम्ही दरवर्षी मुलांचे 3 हेल्थ चेकअप्स घेतो, ज्यातल्या 2 हेल्थ चेकअपमध्ये मुलांचं हिमोग्लोबिन, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन हे चेक केलं जातं. सो 2017 साली ज्यावेळेस आम्ही हा डेटा कलेक्ट केला होता त्यावेळेस आनंदघराचं ऍव्हरेज हिमोग्लोबिन जे होतं ते 7.5 होतं, जे आपल्याला साधारणतः 12 ते 14च्या रेंजमध्ये पाहिजे जर आपण असं बघितलं तर. मागच्या वर्षी ते 9.5 होतं. यावर्षी आणि मागच्या वर्षी त्या पूर्ण वर्षभरामध्ये आम्ही मुलांना डॉक्टर्स आणि पेडियाट्रिशियन्सच्या मदतीने सकस आहार देण्याचा प्रयत्न केला आणि फायनल डेटा कलेक्ट करण्याच्या आधीच लॉकडाऊन निर्माण झालं आणि हे सगळ्यात ज्या गोष्टी आहेत त्या मुख्यतः तिथंच थांबल्या. आता पुढचा भाग म्हणजे आता शिक्षणाचं काय, तर ई लर्निंग सुरू झालं. बऱ्याच वेगवेगळ्या संस्था आता ई लर्निंग आणि स्वस्तात मिळणारे ऍप्स आणि साधनं घेऊन पुढे येत आहेत. ह्याची गरज आहे हे सगळं भासणार आहे. पण आपण नॅशनल सॅम्पल सर्व्हेचा जर डेटा बघितला तर 2017-18 साली त्यांनी असं सांगितलं की भारतातल्या केवळ 8% लोकांकडे इंटरनेट ऍक्सेस आहे. सो ई लर्निंग जर तुम्हाला करायचं असेल तर याच्यासाठी तुम्हाला या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला मोबाईलवर हे सगळं करून चालणार नाही. मोबाईलवर मुलं किती काळ मोबाईलकडे बघणार आहेत. दिल्ली आणि मुंबई मधले काही डेटा यायला लागले, तिथल्या
ज्या खाजगी शाळांनी 3-3, 4-4 तास एप्रिल मे महिन्यामध्ये सुद्धा शाळा सुरू ठेवल्या आणि मुलांना अ, अ, ते अटेंड करायला सांगितले वेबिनार्स किंवा सेशन्स, तर तिथं डोळ्यांचे प्रश्न जे आहेत लहान मुलांमध्ये त्या समस्या अचानकपणे वाढायला लागल्या, तसा आपल्याला ग्राफ दिसतो. पण याही पलीकडे जाऊन आपल्याकडे आणखीन एक खूप मोठा समाज आहे की ज्याच्याकडे हा इंटरनेट ऍक्सेस पण नाहीये. म्हणजे हेच असं सांगतं नॅशनल सॅम्पल सर्व्हेचा डेटा की भारतातल्या फक्त 2.7% मुलांकडे कॉम्प्युटर किंवा ई लर्निंगसाठी आवश्यक सुविधा आहेत. सो ज्या मोठ्या मोठ्या टूल्स बद्दल संसाधनांबद्दल आपण बोलतो आहोत त्या फक्त 2.7% लोकांकडे आहेत. उरलेल्या 98-97.5% लोकांकडे यापैकी कुठल्या गोष्टी नाहीच आहेत. हे पण आपण सगळ्यात पहिले महत्वाचं लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्या पलीकडे जाऊन शिक्षण ही जी प्रक्रिया आहे ही त्यातही मुख्यतः आर्थिक दुर्बल घटकात जी वस्ती पातळीवर चालणारे सेंटर्स आहेत ही खूप मुलांमधलं शिक्षकांमधलं ही एक खूप इंटेन्स सोशल इंटरॅक्शन याला म्हणतात, जी माहितीचं देवाणघेवाण होण्यासाठी ते सतत समोर असणं, इतर सगळे समोर असणं, ह्या सगळ्याची गरज आहे. ह्या सुद्धा सगळ्यावर सुद्धा ई लर्निंगचा खूप मोठा परिणाम पुढच्या काही काळामध्ये आपल्याला दिसणार आहे. आत्ताच अक्षय यांनी प्रश्न विचारलाय की बालविवाहाचं काय. 100% खरंय. आता इथून पुढच्या काही काळामध्ये आपण जे विचार करतो आहोत ते त्या सगळ्या जे कोविड किंवा कोरोनाचे जे पुढचे परिणाम काय होणार आहेत, तर ह्याच्या पुढच्या परिणामांमध्ये मुख्यतः जर आपण आर्थिक दुर्बल घटकातल्या मुलांबद्दल जर आपण बोलणार असू तर आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की बालमजुरी वाढणं, भिक्षुकी वागणं. आता बऱ्याच पालकांनी त्यांच्या छोट्या छोट्या मुलांना घरोघरी मागायला पाठवायला सुरुवात केलेली आहे. अचानकपणे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की बऱ्याच दुकानांच्या बाहेर वेगवेगळ्या रस्त्यांवर लहान मुलांची गल्ल्यांमध्ये मागायला येणाऱ्या लहान मुलांची संख्या अचानकपणे वाढलेली आहे. आणि याचं महत्वाचं कारण हे कोरोना आणि लॉकडाऊन हेच आहे. सो हे आहे लैंगिक अत्याचाराचं प्रमाण पुढच्या काही काळामध्ये प्रचंड मोठं, बाल लैंगिक अत्याचार ते मुख्यतः खूप मोठ्या प्रमाणावर वाढणार आहेत असे काही अभ्यास सांगतायत. याच्या पलीकडे जाऊन ज्यावेळेस मुलं कचरा वेचणं, मुलं ज्यावेळेस बालमजुरीकडे वळतात त्याचा इमिजिएट परिणाम हा व्यसनांवर होताना दिसतो. मुलांच्या हातामध्ये पैसा येतो, मुलं हे कुठून सुरू होतं तर वस्तीमध्ये ही संसाधनं सहज उपलब्ध आहेत आणि व्यसनाचं प्रमाण त्यामुळे पुढच्या टप्प्यामध्ये खूप वाढणार आहे. हे सुद्धा आपल्याला ह्याचं सगळ्याचं जे हे लक्षात घ्यायला पाहिजे. सो हे सगळं करत असताना मुख्यतः आपल्याला काय करता येईल ह्या सगळ्याचा इथून पुढे जाताना विचार काय. गेल्या काही दिवसामध्ये आपण बघितलं की एकतर ई लर्निंगचा अट्टहास हा केला जातोच हे तर 100% खरं आहे. पण त्याचबरोबर आता पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही जे घटक आहेत ते शाळा सुरू करा, शाळा लवकर सुरू करा अशी एक मागणी घेऊन पुढे येत आहे. एक लक्षात घ्यायला पाहिजे आपल्याला की ज्या खाजगी शाळा आहेत, ज्या सीबीएसई आणि प्रायव्हेट कॉन्व्हेंट स्कूल्स आहेत, यांना सॅनिटेशन, यांना फिजिकल डिस्टन्सिंग हे करणं कदाचित शक्य होईलही. पण ज्या वस्ती पातळीवर चालणाऱ्या शाळा आहेत, ज्या सरकारी शाळा आहेत, आश्रमशाळांचा तर प्रश्नच खूप वेगळा आहे. या सगळ्या शाळांमध्ये हे कितपत शक्य होणार आहे याचा सुद्धा विचार आपल्याला करणं गरजेचं आहे. एक आणखीनही लक्षात घ्यायला पाहिजे की हे 100% खरं आहे की मुलांच्या शिक्षणाचं नुकसान होतं आहे, मुलांच्या शिक्षणाचं नुकसान होणार आहे. पण परत एकदा लक्षात घ्या की आत्ता महत्वाचं काय आहे, तर आत्ता माणूस जगणं महत्वाचं आहे. माणूस जगलं महत्वाचं आहे. पुढचे 2 महिने 3 महिने कदाचित या लॉकडाऊनमुळे या सगळ्यामुळे मुलांच्या शिक्षणाचं नुकसान होईल. ते पुन्हा एकदा आपल्याला भरून काढता येईल, त्याच्यासाठी पुन्हा एकदा जास्त जोराने प्रयत्न करता येण्यासारखे आहेत. पण त्याच्यासाठी तातडीने शाळा सुरू करणं हा खरंच त्याच्यावरचा उपाय नसणार आहे, हे पण आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. सो मग इथून पुढे जाताना ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्याला काय उपाययोजना करता येतील किंवा आपल्याला काय छोटे छोटे इंटरव्हेन्शन जे करता येतील. तर एक आपल्याला सगळ्यात महत्वाचं लक्षात घेता येईल की वस्ती पातळीवर होणारे ज्या उपाययोजना आहेत याची गरज इथून पुढच्या टप्प्यामध्ये खूप जास्त वाढणार आहे. कम्युनिटी इंटरव्हेन्शनचं महत्व या काळामध्ये खूप जास्त गरजेचं आहे. त्याचं कारण असं की एकतर मुळातच याच्या आधीही आम्ही हे अनुभवलंय की कम्युनिटी इंटरव्हेन्शन मध्ये अर्थातच मग पालकांसोबतचं जे मुलांची पालक जे आहेत, शाळांमध्ये जाणारी जी मुलं आहेत ते पालक जे आहेत त्यांच्या सोबत जे आपण जी चर्चा आहे, त्यांच्यासोबत जे बोलणे हे देखील सातत्याने आपल्याला सुरू ठेवावं लागणार आहे, त्यांच्यासोबत बोलत राहावं लागणार आहे. आणि हे सगळं करताना आपल्याला हे कसं करता येईल, तर मग ह्या सगळ्यामध्ये आणखीन एक महत्वाचं आहे की शाळा, सामाजिक संस्था आणि त्या वस्तींमधले इतर काही जे ज्यांना आपण की
इन्फ्लुएन्शियल पीपल म्हणतो, की जी महत्वाची लोक आहेत, की जे त्या वस्तीवर प्रभाव टाकू शकतात, या सगळ्यांना एकत्रित आणून या समन्वयाने ह्या सगळ्याला पुढे घेऊन जाणं खूप जास्त महत्वाचं याच्या पुढचं ठरणार आहे. याच्यामध्ये आणखीन एक महत्वाचा भाग आहे, की शाळा जरी बंद असल्या तरी सुद्धा कोरोनाच्या काळामध्ये आपण एक बघितलंय, की सातत्याने डॉक्टर्स आपल्याला हे सांगतायत, की रोग प्रतिकारक शक्ती तुमची वाढवणं, हेच खूप जास्त महत्वाचं आहे. तुमची इम्युनिटी वाढवणं हे खूप जास्त महत्वाचं आहे. आणि आज वस्ती पातळीवर मुलांना खायला मिळत नसल्यामुळे ही रोग प्रतिकारक शक्ती तातडीने कमी होत जाणार हे आपल्याला दिसतंय. सो याला काय करता येईल? तर शाळांमधला पोषण आहार जो आहे तो आपण न थांबवता तो आपल्याला घरोघरी पोहोचवता येणं शक्य आहे का? सामाजिक संस्थांनी याच्यामध्ये पुढाकार घेणं शक्य आहे का? आम्ही जळगावमध्ये आमच्या काही डॉक्टर मित्रमैत्रिणींशी बोललो आणि आम्ही इमिजिएटली मुलांना मल्टीव्हिटॅमिनचे सिरप मुलांना दिले आणि त्याचबरोबर अगदी सोप्या पद्धतीने गुळ शेंगदाण्याचे लाडू, राजगिऱ्याचे लाडू अशा काही वस्तू आम्ही मुलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न गेल्या काही काळात आम्ही केलाय. सो न्यूट्रिशनल सप्लिमेंट्स आपल्याला मुलांपर्यंत पोहोचवता येणार आहेत का? केवळ हे करून नाही चालणार आहे, तर हायजीन आणि सॅनिटेशन कसं मेंटेन करता येणार आहे? वस्तींमध्ये आपण हे बघितलंय, की सातत्याने सांगितलं जातं आहे, की मोकळ्यावर शौचाला गेल्यामुळे, मोकळ्यावर संडासला गेल्यामुळे कोरोनाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. रस्त्यावर थुंकण्यामुळे कोरोनाचं वाढण्याची शक्यता आहे. आणि अशा वेळेस आपण किती म्हणलं, की भारत हा मोकळ्यावर ओपन डेफिकेशन मुक्त झालेला आहे, तरी वस्ती पातळीवर काय अवस्था आहे हे कुणी एकमेकाला सांगायची गरज नाही. 10,000 20,000 लोकांमागे 2 आणि 3 टॉयलेट्स आपण देतोय आणि त्यालाही पूर्ण पाणी देत नाहीये, की तिथं लोकांना जावंसं वाटेल. अशा वेळेस बहुतांश जनता जी आहे ती पुन्हा एकदा ओपन डेफिकेशन कडेच जाते आहे. सो अशा वेळेस याला घेऊन आपल्याला काय करता येणार आहे, याचाही विचार जो आहे तो पुढच्या टप्प्यामध्ये सगळ्यांना एकत्र येऊन करावा लागणार आहे. या सगळ्यामध्ये केवळ जर आपण बघितलं तर एक लक्षात येईल आपल्याला, की एक शिक्षण हाच एक महत्वाचा पैलू नाहीये. याच्यामध्ये आरोग्यही महत्वाचं आहे, याच्यामध्ये व्यसन आहे, याच्यामध्ये बालमजुरी रोखणं हा देखील एक खूप महत्वाचा भाग या सगळ्यामध्ये ठरणार आहे. याच्यामध्ये एक मुद्दा माझा राहिला तो म्हणजे जी मजूर आहेत, जे पुणे, मुंबई किंवा इतर मोठ्या मोठ्या शहरातून त्यांच्या घरी परतली आहेत, ती त्यांच्या मुलाबाळांसकट त्यांच्या घरी गेलेली आहेत. सो या मुलांचं काय, यांचा शोध घेणं, वस्ती पातळीमधल्या शाळांसोबत एकत्रितपणे येऊन मुलांचा शोध घेणं, अशा मुलांची यादी तयार करणं, त्यांना ट्रेस करणं आणि त्यांचं शिक्षण तिथं थांबलेलं नाहीये ना, त्यांचं शिक्षण कंटिन्यू चालतंय ना, हे सगळं बघणं देखील हा जो पुढचा काही काळ आहे या काळामध्ये खूप महत्वाचं ठरणार आहे. सो मला असं वाटतं, की साधारणतः एक 40 मिनिटं झाली आहेत. आनंद घराचं जळगावातलं काम, आनंद घरातून आम्हाला जी काही समज झाली या संदर्भात बोलण्याचा आणि ते मांडण्याचा मी प्रयत्न केला. आणि त्याचबरोबर कोरोनाने ह्या सगळ्या परिस्थितीवर कशा पद्धतीने एका प्रकारे एक सेटबॅक आणलेला आहे, एका प्रकारे थांबवलं गेलं, ह्याचा देखील विचार आपण सगळ्यांनी तुमच्या सगळ्यांसोबत मला शेअर करता आला. याच्यामध्ये अक्षयजी तुमचा फक्त प्रश्नाचं मी उत्तर देतो आणि जर आणखीन कुणाला काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटमध्ये विचारू शकतात. आम्हाला असं जाणवलंय, की पालकांसोबत सातत्याने बोलत राहणंच ह्याच्यासाठी हा एक महत्वाचा उपाय आहे. खरं तर त्यांना बऱ्याच वेळेस असं असतं, की तुम्ही म्हणताय ते आम्हाला सगळं मान्य आहे, पण वस्तीतलं वातावरण तसं नाहीये, की आम्हाला आमच्या मुली या वस्तीमध्ये आम्हाला सुरक्षित वाटत नाहीत. सो हे वस्तीतलं वातावरणही सुरक्षित करता येईल याच्यासाठी आपल्याला काय करता येण्यासारखं आहे? या सगळ्यामध्ये आम्हाला आणि ह्याच्याशी जोडलेले खूप वेगवेगळे पैलू आहेत. अगदी लहान वयापासून मुलांना सेक्स एज्युकेशन देणं इथपासून ते वस्ती पातळीमधल्या इतर लोकांसोबत चर्चा करणं, मुलांना ही खात्री देणं, की त्यांची मुली या वस्तीमध्ये सुरक्षित आहेत. आपल्याला सुयोग्य जोडीदार निवडण्याचं वय आणि त्याच्यासाठी काय काय गरजेचं आहे ह्याच्या संदर्भात मुला-मुलींसोबत बोलणं आणि त्यांना याच्यासाठी अवेअर करणं, त्यांना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणं आणि त्याचबरोबर रोजगाराची संधी उपलब्ध करून देणं, हे पण या सगळ्यामध्ये खूप महत्वाचं ठरणार आहे. म्हणजे आनंद घराचं म्हणजे वर्धिष्णूचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. वर्धिष्णूच्या माध्यमातून गेल्या 1.5 वर्षापासून आम्ही सक्षम नावाचा एक उपक्रम राबवतोय, ज्याच्यामध्ये आनंद घरात शिकणाऱ्या मुलांचे जे पालक आहेत त्यांना पर्यायी रोजगार देण्याचा प्रयत्न करतोय. सो त्याच्यामध्ये एक भाग जो आहे तो म्हणजे जे कापडी पिशव्या शिवणं हा आहे. सो आनंद घराच्या प्रक्रियेतून ज्या 10वी पास आउट होणाऱ्या मुली आहेत, त्या पुढच्या शिक्षण घेण्यासोबतच त्या सक्षममध्ये कापडी पिशव्या शिवण्याचं काम आता टप्प्याटप्प्याने करायला लागलेलं आहे. सो याच्यात मधली आमची एक
एक मुलगी होती जी सक्षम मध्ये पिशव्या शिवण्याचं काम तिने सुरू केलं. तिचं लग्न ठरलेलं होतं, 17 वर्षाची होती ती आणि लग्न ठरलं आणि तो जो मुलगा होता तो तिला प्रचंड त्रास द्यायला लागला. म्हणजे लग्नाच्या आधीच लग्न ठरलंय आणि त्याचा तिच्यावर हात उचलण्यापर्यंत त्याचं पाऊल गेलेलं होतं. अशा वेळेस त्या पोरीनं तिच्या आईला सांगितलं की हा लग्नाच्या आधी जर माझ्यासोबत असा वागत असेल तर लग्न झाल्यानंतर तो कसा वागेल. सो मला नाही लग्न करायचं. आणि वस्तीमध्ये राहून तिने या मुलासोबत लग्न मोडलं. ती पुढचं दीड वर्ष ती साधारणतः सक्षम सोबत काम करत होती. 19 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिचं लग्न झालं आणि आता ती दुसऱ्या मुलासोबत लग्न झालं. एक चांगला मुलगा त्यांनी बघितला आणि ती खूप सुखाने त्या मुलासोबत आता संसार करते आहे. तिथं सुद्धा त्याच्या घराला हातभार लावण्याचा ती प्रयत्न करते. सो वेगवेगळ्या पद्धतीने याच्या संदर्भात काम करण्याची जी गरज आहे असं मुख्यतः मला असं वाटतं. आणि आनंद घराच्या माध्यमातून काम करताना मग आम्ही बऱ्याच वेळेस असं म्हणतो की बाबा आमटेंचं एक वाक्य आहे. ते म्हणतात की ते मुख्यतः कुष्ठरोग्यांच्या बाबतीत हे म्हणतात की गिव्ह देम चान्स नॉट चॅरिटी. त्यांना संधी द्या, देणगी नको. सो आनंद घराच्या माध्यमातून काम करत असताना, वर्धिष्णूच्या माध्यमातून काम करत असताना सगळ्या कचरा वेचणाऱ्या बालमजूर मुलांना एक संधी द्यावी, जेणेकरून त्यांना देखील त्यांच्या आयुष्याचे जे अधिकार आहेत ते मिळवता येतील, त्यांना देखील एक सुरक्षित आणि आनंददायी बालपण घालवता येईल असं आम्हाला सगळ्यांना वाटतं. आणि त्याच्याच दृष्टीने, त्याच्याच दिशेने आम्ही जे काम आहे ते करण्याचा प्रयत्न करतो आहोत. सो तुम्हा सगळ्यांचं धन्यवाद. तुम्ही सगळ्यांनी हे सगळं ऐकलत, तुमचे प्रश्न विचारलेत, मला विद्रोहीच्या मंचावरून आनंद घराचं आणि वर्धिष्णूचं काम मांडण्याची संधी दिलीत, म्हणून मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. मला असं वाटतंय की जर आपले प्रश्न विचारून झाले असतील तर आपण थांबू शकतो आता. हा, जालिंदरजींचा एक प्रश्न आहे की अभ्यासक्रम कसा असावा याबद्दल आपल्याला काय म्हणता येईल. तर जालिंदरजी, आम्हाला असं वाटतं की अभ्यासक्रम जो आहे तो जास्तीत जास्त कृतीतून शिक्षण आणि अनुभवावर आधारित असावा. आनंद घरामध्ये आम्ही मुख्यतः ज्ञान रचनावाद आणि नई तालीम या दोघांना एकत्रितपणे आणून जो अभ्यासक्रम आहे तो रचण्याचा प्रयत्न करतो. आणि मग तो अभ्यासक्रम केवळ पुस्तकी शिक्षणापुरता मर्यादित राहत नाही, तर मुलांच्या जीवनाशी निगडीत, त्यांच्या आयुष्याशी निगडीत ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्याच्यावर आधारित असणारा अभ्यासक्रम तो बनतो. आणि त्याच्यातून आमच्या असं लक्षात आलं की मुलांना जास्त चांगल्या पद्धतीने तर मुलं शिकतातच, पण ते जे ज्ञान असतं ते केवळ पुस्तकी राहत नाही, तर ते व्यावहारिक ज्ञान सुद्धा मुलांना मिळायला त्याच्या माध्यमातून मदत होते. धन्यवाद मनीषजी, धन्यवाद मंगेशजी. मला तुमच्या कमेंटबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू विजयजी. मला असं वाटतं की आपण थांबूयात. आपले जर काही प्रश्न असतील तर, किंवा जर तुम्हाला वर्धिष्णूचं काम समजून घ्यायचं असेल तर वर्धिष्णूच्या फेसबुक पेज आहे, प्रोफाईल आहे, त्याला तुम्ही लाईक करू शकता, त्याच्यासोबत त्याला तुम्ही फॉलो करू शकता. आणि आपण सगळेजण पुन्हा एकदा संपर्कात राहूच. या कोरोनाने आपल्याला खरं तर एक संधी दिली आहे की हे जे सोशल स्ट्रक्चर्स आहेत, हे जे सामाजिक संरचना आहे त्याची पुनर्मांडणी करायची, जेणेकरून सगळ्या संसाधनांचं वाटप हे या समाजातल्या सगळ्यांना एकत्रितपणे मिळावं, एकत्रितपणे त्याच्यावर सगळ्यांचा अधिकार असावा, अशा पद्धतीने. पुन्हा एकदा मला तुम्ही संधी दिलीत इथं बोलण्याची, म्हणून मनापासून धन्यवाद.